तर आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. आपण धडा कंटिन्यू करत आहोत ॲनिमल क्लासिफिकेशन, प्राण्यांचे वर्गीकरण. तर दुसरा जो आ म्हणजे दुसरा एक जो प्रकार आहे तो आहे बॉडी सिमेट्री किंवा त्यानंतर शारीरिक सममिती. बॉडी सिमेट्री किंवा शारीरिक सममिती. तर मानवी शरीराचे आणि अमिबा चित्र जर तुम्ही घेतलं, चित्रातील शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद देण्याचा निर्माण करा. तर तुम्हाला काय कळेल, जर आपण ही आकृती आता या माणसाच्या शरीरामधून जाऊन बरोबर मध्यभागातून अशी जर रेष काढली, तर काय होईल, माणसाच्या शरीराचे बरोबर दोन समान तुकडे होतील, परंतु अमिबाचे होतील का? नाही. तर प्राण्याच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला असता त्या शरीराचे दोन समान भाग होतात की नाही, या गुणधर्मावर आधारित प्राण्यांच्या शरीराचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. कोणकोणते प्रकार आहेत? तर एसिमेट्रिकल बॉडी म्हणजे असममित शरीर. जसं उदाहरण अमिबा, पॅरामेशियम. त्यांच्या कुठूनही कसंही त्या शरीराचे भाग करा, दोन भाग करा, दोन्ही भाग समान नसणार. दोन्ही भाग समान असणार का? नाही. तर अशा प्रकारच्या शरीराबाबत असा कोणताही अक्ष नसतो की ज्यातून छेद घेतल्यास शरीर दोन भागात समान भागात विभागले जाऊ शकते. उदाहरणार्थ अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, काही प्रकारचे स्पंज. दुसरा आहे रेडियल सिमेट्री म्हणजे अरीय सममिती. रेडियल सिमेट्री म्हणजे काय बघा, आता या प्रकारच्या शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून घेतल्यास दोन भाग समान पडतात. उदाहरण तारा मासाचे भाग तुम्ही कसंही त्याचे दोन भाग करा, दोन तुम्हाला समान भागच मिळतील. या प्रकारच्या शरीरात मध्य अक्षातून जाणाऱ्या 5 वेगवेगळे प्रतले तुम्हाला मिळतील. त्यातून 5 वेगवेगळ्या प्रतलातून छेद घेतल्यास दोन समान भाग मिळू शकतात. आणि त्यानंतर दुसरा तुम्हाला बायलॅटरल सिमेट्री म्हणजे द्विपार्श्व सममिती. द्विपार्श्व सममिती म्हणजे बायलॅटरल सिमेट्री. यात काय होतं, तर यामध्ये या प्रकार शरीराचा एकच अक्ष असा असतो जिथून फक्त अक्षातूनच काल्पनिक छेद घेतल्यास दोन सहभाग होतात. उदाहरण कीटक, मासे, बेडूक, पक्षी, मानव हे सुद्धा आहे. उदाहरण तुम्हाला दिले बघा या ठिकाणी. जसं असममित शरीर दिलेलं आहे या ठिकाणी बघा. स्पॉन्ज आहे, स्पॉन्ज आहे. अरीय समिती बघा तुम्हाला दिली असेल, मग तुम्ही याचे समान 5 असे भाग घेऊ शकता वगैरे. आणि बायलॅटरल सिमेट्री म्हणजे यातून फक्त मधूनच आपण हे बरोबर या इथून मधून कट केला आपण तरच त्याचे समभाग होऊ शकतात. समजतंय? तर हे झाले तुमचे प्रकार. कशावरून? शरीराच्या कशावरून? तर शरीराच्या सममितीवर. शारीरिक सममिती, बॉडी सिमेट्री. समजतंय का? बॉडी सिमेट्री किंवा शारीरिक सममिती. ओके, चला रिपीट करतो परत बघा. So second part is body symmetry. So what is body symmetry? If you take the pictures of animal, human body and amoeba and try to take the imaginary section through the specific plane of their body, so as to get two equal halves. So what will happen? Human body will get two equal halves, but amoeba will not get. So, in the imaginary sense, if the body of any animal is cut through imaginary axis of a body, it may or may not produce two equal halves. दोन equal समभाग होतील का? ते नाही. Therefore, depending upon this property, there are different types of animal bodies. कोणकोणते आहेत? The first is asymmetrical body. In the case of such body, there is no any such imaginary axis of the body through which we can get two equal halves. Example, amoeba, paramecium, some sponges. Radial symmetry is what? In this type of body, if imaginary cut passes through the central axis, any plane of but any plane of the body, it gives two equal halves. Example is starfish. In case of this animal, starfish, there are 5 different planes crossing through central axis of body through which we can get two equal halves. And third is the bilateral symmetry. In this, what happens? There is only one such imaginary axis of the body through which we can get two equal halves. But example, insect, fishes, frog, and human, birds and humans. See, so मला examples सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. Getting? चलो चला पुढे जाऊया. बॉडी सिमेट्री. देन सेकंड दुसरं तुम्हाला दिलेलं आहे की आद्य स्तर किंवा जनन स्तर, त्यानंतर जर्मायनल लेयर किंवा जर्मिनल लेयर्स. द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय. डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक. बघा, डिप्लो म्हणजे 2, ट्रिप्लो म्हणजे 3, द्वि म्हणजे डिप्लो, त्रि म्हणजे ट्रिप्लो. बघा, मृत अजैविक स्तर आणि हा मध्यस्तर तुम्हाला दिसत असेल 1, 2, 3 अंतर्जन स्तराचे. हा द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय तुम्हाला पाहायला मिळेल. हा मधला तो मृत आहे, लक्षात घ्या. हा इथे दिलेला मृत आहे. तर जे काही बहुपेशीय प्राणी आहेत, बहुपेशीय प्राण्यांबाबत त्यांच्या भ्रूणावस्थेतील वाढीच्या सुरुवातीच्या काळात पेशींचे आद्यस्तर तयार होतात व त्या आद्यस्तरापासून या प्राण्यांच्या शरीरातील विविध ऊती तयार होत असतात. काही प्राण्यांमध्ये फक्त 2च आद्यस्तर असतात. मला बहिर्जन स्तर हा जो एक्टोडर्म आणि अंतर्जन स्तर एंडोडर्म असतात. उदाहरणार्थ निडारी आणि सिलेंटरेटा. तर बहुतांश प्राण्यांमध्ये सर्व प्रकारचे 3 आद्यस्तर असतात. म्हणजे
मिझोरम सुद्धा त्या ठिकाणी असतं. मिझोरम सुद्धा त्या ठिकाणी असतं. 3 स्तर असतात ते. समजतंय तुम्हाला? चला परत थोडं रिपीट करूया. बघा. सो जर्मलेस, डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लो. डिप्लो मीन्स 2, ट्रिप्लो मीन्स 3. डिप्लो मीन्स 2, ट्रिप्लो मीन्स 3. आता इथे बघा तुम्हाला 1 आणि हा 2 डिप्लो झाला. हा मधला जो पार्ट आहे ना, इट इज अ डेड लेयर. मधलं काय डेड लेयर आहे आणि हिअर इट इज 3. 1, 2 आणि हा 3. त्यामुळे थर्ड लेयर. सो आउटर लेयर असतो एक्टोडर्म, इनर लेयर असतो एंडोडर्म आणि जो मधला लेयर असतो इट इज मिझोडर्म. मधला काय असतं मिझोडर्म. समजतंय? राइट. इव्हन द माणसाचा विचार केला अवर बॉडी इज ट्रिप्लोप्लास्टिक. आपली बॉडी कशी आहे ट्रिप्लोप्लास्टिक आहे आणि काही ऑर्गॅनिझमची बॉडी कशी आहे तर डिप्लोप्लास्टिक आहे. चला कोणकोणते ऑर्गॅनिझम्स आहेत लेट्स सी. In case of multicellular organisms, germ layers are formed during initial period of their embryonic development, and from those germ layers only different tissues are formed in the body. In case of some animals, only two germ layers, endoderm and ectoderm, are formed. Example all Cnidarias. In most of the remaining animals, germ layers, three germ layers are formed. That is mesoderm, एंडोडम आणि एक्टोडम. एक्टो म्हणजे आउटर, आउटर मिझो मीन्स मिडल आणि एंडो मीन्स इनर वन. एंडो मीन्स इनर वन. चलो पुढे जाऊया. पुढे दिलं बॉडी कॅव्हिटी सिलोम. बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय सिलोम. लेट सी. देह गुहा म्हणतात बॉडी कॅव्हिटी म्हणजे देह गुहा. देह गुहा म्हणजे काय बॉडी कॅव्हिटी. आता काय बघा देहगुहा म्हणजे काय असते तर शरीर आणि आतील अवयव यांच्या दरम्यान असलेल्या पोकळीला आपण देहगुहा असे म्हणतो. बहुपेशीय प्राण्यांच्या भ्रूणावस्थेतील वाढीच्या काळात मध्य स्तरापासून म्हणजे मेझोडर्म किंवा आतड्यापासून देहगुहा तयार होत असते. अशा प्रकारची देहगुहा वलयी प्राणी संघ व त्यानंतरच्या सर्व संघातील प्राण्यांच्या शरीरामध्ये असते. अशा प्राण्यांना सत्य देहगुहा असे प्राणी म्हणजे युकसिलोमेट म्हणतात. रंध्रीय प्राणी निडारिया सिलेंटरेटा संघ, चपट्या कृमींचा संघ या संघातील प्राण्यांच्या शरीरात देहगुहा नसते. अशा प्राण्यांना आपण म्हणतो देहगुहाहीन म्हणजे एसिलोमेट असे म्हणतात. गोलकृमींच्या शरीरात देहगुहा असते तर पण ती वर नमूद केलेल्या पद्धतीने तयार झालेली नसते म्हणून त्यांना खोटी किंवा फसवी देहगुहा म्हणतात. त्याला म्हणतात स्युडो सिलोमेट. काय म्हणतात सुडो, पी सायलेंट या ठिकाणी काय म्हणतात त्याला स्युडो सिलोमेट. बघा तुम्हाला देहगुहा असणारे प्राणी या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्यानंतर फसवी देहगुहा असणारे प्राणी तुम्हाला या ठिकाणी दाखवले आहेत. आणि पुढे काय आहे का देहगुहा नसणारे प्राणी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत. बरोबर. परत रिपीट करूया बघा. सी बॉडी कॅव्हिटी or coelom. So coelom is what? Coelom between the cavity between the body and the internal organs is known as body cavity or coelom. In case of multicellular animals, during initial period of their embryonic development, body cavity is formed from either mesoderm or gut. Such type of body cavity is present in animals of phylum Annelida and all phyla coming after Annelida. After जेवढे काही Annelida नंतर सर्वांमध्ये body cavity असते. Such animals called as eucoelomate, animals with true body cavity. Body cavity is absent in in case of animals from phyla Porifera, Nidaria, and Platyhelminths. Such animals are called as acoelomate. लगा म्हणतो आपण acoelomate. In case of animals from phylum Ascomynes, they have body cavity, but it is not formed by above mentioned two ways. हे सर काय म्हणतात आपण pseudo means खोटी किंवा फसवी. Pseudo means खोटी किंवा फसवी. You can see the diagram here. चला पुढे जाऊया. पुढे आहे खंडीभवन म्हणजे बॉडी सेगमेंटेशन. खंडीभवन म्हणजे काय बॉडी सेगमेंटेशन. जर प्राण्यांचे शरीर बघा काय त्याने खंडीभवन म्हणजे बॉडी सेगमेंटेशन. जर प्राण्याचे शरीर छोट्या छोट्या भागात समान भागामध्ये विभागलेले असेल तर अशा शरीराला खंडीभवित शरीर किंवा सेगमेंटेड बॉडी म्हणतात. आणि प्रत्येक छोट्या भागाला खंड किंवा सेगमेंट असे म्हणतात. उदाहरणार्थ वलयी प्राणी संघातील गांडूळ. बरोबर काय तुम्हाला गांडूळचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे काय त्याचे वेगळे काय होतात त्याचे तर बॉडी सेगमेंटेशन होतं. त्याचे बॉडीचे काय वेगवेगळे प्रकार आहेत. So body segmentation is what? If the body is what? If the body of animals is divided into smaller units, small similar units, then such body is called as segmented body, and each small unit is called as segment. Example: animals like earthworm from the phylum Annelida. Phylum Annelida. Then you have given classification. कसं classification बघा. Sorry here. बघा प्राणीसृष्टीचं तुम्हाला क्लासिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे. वर्गीकरण या ठिकाणी केलेलं बघा. दिसतं तुम्हाला बघा. सृष्टी कोणती सृष्टी आहे तर बघा इथे प्राणीसृष्टी पेशीभित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी. पेशीभित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी.
शरीर संघटन त्यांचं दोन आहे, पेशी स्तर शरीर संघटन आणि उती अवयव अवयव संस्था स्तर शरीर संघटन. शरीर सममिती असममित असतात ते, अर्य सममित असतात आणि द्विपार्श्व. द्विपार्श्व म्हणजे काय आलं, अॅनिमल्स आले सर्व बऱ्यापैकी. देहगुहाहीन, त्यांना देहगुहा नसते, ते प्राणी असते रंध्रीय. त्यानंतर देहगुहाहीन शरीर असतं निडारिया. देहगुहाहीन शरीर असतं चपटे कृमी. फसवीत देहगृह कोणाला असते, गोलकृमीला. फसवीत देहगृह असं गोल कृमीला असते. म्हणजे त्यानंतर खरी देहगृह कोणाला असते, वलई, समधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी, अर्ध संपृष्ठरज्जू आणि संपृष्ठरज्जू प्राणी. समजतंय, असं त्यांचं वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे. ओके, बघा, लेट्स सी हिअर. किंगडम. सो किंगडम डिव्हिजन कसं केलं बघा. किंगडम Animalia, multicellular organs without cell wall, multicellular organs without cell wall, cellular grade tissue, organ grade system, body asymmetrical, asymmetrical example is porifera. Radial symmetry मध्ये acylomate example is nidaria. Bilateral symmetry मध्ये acylomate example is platyhelminthes. Pseudo means खोटे, लक्षात घ्या. Pseudoचा अर्थ काय होतो, खोटा किंवा फसवा. आस्कल म्हणतस. त्यानंतर युसिलोमेट म्हणजे ट्रू, यू म्हणजे ट्रू. ट्रू सिलोमेट मध्ये काय काय याच्यामध्ये मग अनिलिडा, अर्थपोडा, मालुस्का, ते काय काय आहे, त्याचं कुठलं कुठलं आहे ते आपण पुढे बघणार जाऊ द्या. प्रत्येकाचा आपल्याला अभ्यास करायचा या चॅप्टर मध्ये. मॉलुस्का, इकायनोडर्मेटा, हेमिकोडेटा एक्सेट्रा. तर सुरुवात करायची तुम्हाला फायलम पोरीफेरा पासून. कुठून सुरुवात करायची तुम्हाला, फायलम पोरीफेरा. संरंध्रीय प्राणी संघ म्हणजे फायलम पोरीफेरा. चला तर आपल्याला पाहायचं आहे फायलम पोरीफेरा किंवा रंध्रीय प्राणी संघ. त्याच्यात काय काय आहेत, कोणकोणते उदाहरणं याच्यामध्ये आहे. स्पॉन्जिला आहे, त्यानंतर सायकॉन स्पंज आहे. त्याचबरोबर त्याचे काही गुणधर्म आहेत, काय काय गुणधर्म पाहिजे, प्रत्येकाचा गुणधर्म आपल्याला पाहायचा या ठिकाणी. चला जाऊया पुढे, आपण प्रत्येकाचा गुणधर्म पाहूया. आता हे जे काही प्राणी आहेत, रंध्रीय प्राणी संघ, हे काय आहेत तर हे सर्वात साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज म्हणतात. काय म्हणतात, त्यांना स्पंज असे म्हणतात. व दिसत असेल त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. या छिद्रांना ऑस्टिया किंवा ऑस्कुला म्हणतात. ऑस्टिया किंवा काय म्हणतात, ऑस्कुला म्हणतात. आता हे प्राणी कुठे आढळून येतात बघा. हे प्राणी जलवासी आहेत. कुठे आहेत तर जलवासी, पाण्यामध्ये असतात आणि बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यामध्ये तुम्हाला आढळतात. जलवासी आहेत ते, जमिनीवर आढळत नाही. बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर कसे असते, असममित असतं. कसं असतं शरीर, हे असममित असतं. एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी दिले बघा चित्र. या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. काय असतात, कॉलर पेशी असतात. तुम्हाला दिसतं बघा कॉलर पेशी. यांच्या मदतीने हे प्राणी काय करतात, शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करत असतात. शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करत असतात त्या कॉलर पेशींच्या सहाय्याने. पुढे तुम्हाला दिलेलं आहे की हे प्राणी अधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यामध्ये प्रचलन होत नाही, म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी, सेडेंटरी अॅनिमल्स असे म्हणतात. म्हणजे कुठे सहसा ते जात नाही. यांच्या स्पंजासारख्या शरीरात स्फटिकांचा किंवा शुक्तिकांचा म्हणजे स्पिक्युल्स किंवा स्पॉन्जिनच्या तंतूचा आधार असतो. कंटिका कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकॉनच्या बनलेल्या असतात, सिलिकाच्या बनलेल्या असतात. दिसतं तुम्हाला या ठिकाणी. त्याचबरोबर यांच्या शरीरात घेतलेल्या घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव व पोषक द्रव्यांचे ते भक्षण करतात. ऑस्टिया नावाच्या छिद्रांद्वारे पाणी शरीरात घेतले जाते किंवा ऑस्क्युला नावाच्या छिद्राद्वारे पाणी बाहेर सोडले जाते. त्यांचे जे प्रजनन असतं, प्रजनन कसं होतं तर मुकुलायन ही एक जी पद्धत आहे, अलैंगिक पद्धत आहे. या पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने सुद्धा होते. त्याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता असते. काय असते, पुनरुद्भवन क्षमता असते. उदाहरणार्थ तुम्हाला दिलं सायकॉन, युस्पॉन्जिया म्हणजे आंघोळीचा जो स्पॉन्ज असतो ना तो, हा हायालोनिमा आणि युक्लेप्टेला हे त्यांचे काय आहेत उदाहरणं आहेत. तो रिपीट करूया बघा. फायलम पोरीफेरा, यू कॅन सी हिअर. These are the simplest body form. लक्षात घ्या, simplest body plan त्यांच्या शरीरात असतं and are known as sponges. They bear numerous pores on their body. Pores म्हणजे काय, छिद्र. These pores are called as ostia and oscula. Ostia काय असतं, oscula. These are aquatic animals. कुठे असतात ते, aquatic आहे. They are not available on the terrestrial नसतात. Most of them are marine and few are freshwater dwellers. Few are freshwater dwellers. Most of the animals have asymmetrical body. These animals have species type special types of cells known as collar cells. Well, these are collar cells. These animals are always attached to substratum. Hence, they do not show locomotion. Substratum म्हणजे काय, ते आधार घेतात ते. They take some म्हणतात ना support. Hence, they are referred to as sedentary animals. The spongy body is supported by spicules or spongin fibers. Spicules are made up of calcium carbonate or silica. Calcium carbonate or silica.
These animals feed upon small organisms taken in their body along with the water. Water is taken through ostia and given out through oscula. These animals produce by budding and asexual method or by sexual method. Besides, they have good ability of regeneration. Example काय सायकॉन, युस्पोंजिया that is bath sponge, हायलोनेमा आणि यू क्लेप्टेला. हायलोनेमा आणि यू क्लेप्टेला. समजतंय? सो यू गेट द तुम्हाला पोरीफेराबद्दल समजलेलं आहे. पुढे तुम्हाला दिलंय फायलम सिलेंटेरेटा किंवा निडारिया. हा एक फायलम घेऊया आपण आणि थोडं थांबूया. थांबूया म्हणजे या सेशनसाठी आपण थांबूया आणि मॅथ्सचे रिव्हिजन आपण पुढे करूया. हा एवढा फक्त सिलेंटेरेटा आपण घेऊया आणि थोडं इथे ब्रेक घेऊ या विषयासाठी. चला. सिलेंटेरेटा किंवा निडारिया बघूया, हा पाहूया आणि आपण थांबूया. तुम्ही जर बघत असाल या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहे बघा, कोरल्स वगैरे तुम्हाला पाहत असेल, सगळे समुद्रातले प्राणी आहेत. तर या प्राण्यांच्या शरीराचा आकार कसा असतो? दंडाकृती असतो. शरीराचा आकार कसा असतो? या ठिकाणी दंडाकृती तुम्हाला पाहायला मिळेल. दंडाकृती असतो किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो. दंडाकृती शरीर असेल तर बहुशुंडक म्हणजे पॉलिप आणि छत्रीच्या आकाराचे असेल तर छत्रिक म्हणजे मैडुसा त्याला म्हणतात. हे सुद्धा समुद्रात आढळतात. काही मोजके प्राणी तुम्हाला गोड्या प्राण्यामध्ये पाण्यामध्ये पाहायला मिळतील. यांचे शरीर सुद्धा अर्यसंवित आणि द्विस्तरीय असते. यांच्या मुखाभोवती दंडपेशीयुक्त शुंडके म्हणजे टेंटॅकल्स असतात. शुंडकांचा उपयोग कशासाठी होतो? तर भक्ष्य पकडण्यासाठी. तर दंतपेशी म्हणजे निडोब्लास्ट भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात. त्यांच्या संरक्षणासाठी याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ आहेत जलव्याल म्हणजे हायड्रा, सी अॅनिमोन म्हणजे समुद्रफूल, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणजे फायसेलिया, जेलीफिश ऑरेलिया म्हणजे प्रवाळ किंवा आणि सॉरी ऑरेलिया आणि प्रवाळ म्हणजे काय? कोरल. प्रवाळ म्हणजे काय? कोरल. बघा तुम्हाला उदाहरणं दिलेली या ठिकाणी दिसतंय. सी अॅनिमोन आहे, कोरल आहे, जलव्याल म्हणजे हायड्राचं उदाहरण दिलेलं आहे. येस. So phylum Coelenterata किंवा निडारिया. Body of these animals is cylindrical. Cylindrical आहे म्हणजे सिलेंट्रेटा म्हणतात. Or umbrella like. If it is cylindrical, it is called as polyp. जर umbrella like असेल त्याला म्हणतात medusa. In most of the animals are marine. कुठे राहतात ते? Marine animals आहेत. They live in the ocean किंवा sea. The few are found in fresh water मध्ये खूप कमी असतात. Body of this animal is radially symmetrical or diploblastic and diploblastic. Nidoblast bearing tentacles are present around the mouth. Tentacles are useful for capturing the prey, whereas nidoblast inject the toxin in the body of prey. Those are useful for protection of these animals. Example: Hydra, Adamsia, that is sea anemone, Physalia, that is Portuguese man of war, and Aurelia, म्हणजे jellyfish किंवा and corals. Corals. These are the example of Coelenterata. समजलं? These are the example of Coelenterata. Getting guys? Good.